नमस्कार मंडळी, टेस्टी ट्रीट्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण थंडीसाठी एकदम मस्त गरमागरम आणि पौष्टिक मटार तांदूळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना खाता येईल अशी पौष्टिक खिचडी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याही फोनची घंटी वाजेल, टिंग टिंग. राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूयात. त्यासाठी मी पाऊण वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे, ओला वाटाणा, मोड आलेली मटकी, 2 मिरच्या स्लायसेस करून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर एक मिडियम साईजचा कांदा स्लायसेस करून घेतला आहे, त्याचबरोबर कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, थोडासा बिर्याणी मसाला, मीठ, कांदा लसूण मसाला, जिरे, मोहरी, हळद, गरम मसाला आणि धनेपूड, त्याचबरोबर तेल. कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता. तेल छान असं गरम झालं की आपण त्यामध्ये शेंगदाणे घालून भाजून घेऊयात. खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने छान असे खरपूस भाजून झाले की आपण ते आता काढून घेऊयात. आता आपण त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूयात. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. जर मोहरी कच्ची राहिली तर ते दाताखाली लागते कळ आणि त्याचा कडवटपणा उतरतो. त्यासाठी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालूयात. जिरे छान असे तेलावरती आले की आपण त्यामध्ये आता कढीपत्त्याची फोडणी देऊया. कढीपत्त्याची छान अशी फोडणी बसली की आपण आता त्यामध्ये कट केलेला कांदा घालूयात आणि लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा छान असा परतत आला की त्यामध्ये आपण कट केलेली मिरची घालून घेऊयात आणि 2 मिनिट छान असे तेलावरती परतून घेऊयात. तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्येही करू शकता. साधारणतः 2 व्हिसलमध्ये छान अशी खिचडी बनवून तयार होते. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये तुम्ही टोमॅटो, गाजर किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डाळी आवडत असतील तर त्या डाळीही घालू शकता. मिरची आणि कांदा छान असा भाजून झाला अशा पद्धतीने की आपण त्यामध्ये वाटाणा घालून घेऊयात. त्याचबरोबर मटकीही घालून घेऊयात. छान असं 2 मिनिट ह्या सर्व भाजी छान अशी आपण एक वाफ काढून घेऊया. त्याला झाकून ठेवून वाफ काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण 2 मिनिट भाजीची एक वाफ काढून घेतली की त्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊयात. थोडीशी हळद, थोडासा बिर्याणी मसाला, गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला,
गरम मसाला, जर तुम्ही बिर्याणी मसाला वापरणार असाल तर गरम मसाला कमीच वापरा, आणि जर बिर्याणी मसाले वापरणार नसाल तर गरम मसाला अर्धा चमचा घालून घ्या. आता हे सर्व आपण एकत्र छान असं परतून घेऊया. कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. फक्त मिरची घालूनच तुम्ही बनवू शकता हा भात. स्मेल खूप जबरदस्त येत आहे कांदा लसूण मसाल्यामुळे. 2 मिनिट छान अशा सर्व मसाले आणि भाज्या परतून झाल्या की आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तुकडा तांदूळ घालून घेऊयात. अशा पद्धतीने घालून घेऊयात. तांदूळ तेलावरतीच परतून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आपण खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया. सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिट छान अशी वाफ काढून घेऊयात. झाकून ठेवायचं आहे 2 मिनिट. अशा पद्धतीने 2 मिनिट छान असं परतून झालं की त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. जर तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये करणार असाल तर बासमती तुकडा तांदळासाठी 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 1.5 वाटीला थोडंसं कमी असं पाणी सफिशियंट होईल. आणि जर तुम्ही माझ्यासारखं कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवत असाल तर तुम्हाला 2 वाटी पाणी लागेल. तुम्हाला कितपत मऊ बनवायचं आहे किंवा कितपत सुटसुटीत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घेऊयात. मी यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण मटार शिजायला थोडा जास्त पाणी लागेल. आता आपण सगळ्यात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून 10 मिनिट उकळून घेणार आहोत. छान असं मऊसूत अशी खिचडी आपण बनवून घेणार आहोत. कुकरमध्ये बनवत असाल तर तुम्हाला साधारणतः 3 शिट्ट्यामध्ये छान असा भात बनवून तयार होतो. पाहू शकता किती सुंदर खिचडी बनली आहे आपली. आता मी आपल्याला एक प्लेटमध्ये काढून दाखवते. पहा, अशा पद्धतीने आपली खिचडी बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.